हे हाय हॅलो नमस्कार. सकाळची सुरुवात झाली मस्त अशी गार्डनमधनं. सकाळी झाडांना पाणी घालायचं काम लागलं होतं, सो ते करून घेतलं आणि नंतर डायरेक्ट किचनमध्ये येऊन बनवला तो म्हणजे नाश्ता. आजचा बेत होता मस्त असं गरमागरम आंबोळी चटणी आणि गरमागरम चहा. घरामध्ये आंबोळ्यांचा एवढा मस्त सुगंध सुटला होता की बनवता बनवताच मी खायला सुरुवात केली. नंतर थोडंसं ग्रॉसरी शॉपिंग करायला जायचं होतं, सो फटाफट तयारी करून निघालो. व्हेजिटेबल्स विकली स्टॉक आणून घेतला, साफ करून ठेवून दिला. आजच्या लंचचा मेन्यू होता राजमा. राजमा फटाफट कुकरला लावून घेतले, 2 ते 3 शिट्टी काढून शिजवून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची आणि कोथिंबीर टाकून प्युरी करून घेतली. वाफवलेले राजमा साईडला काढून ठेवले आणि एका मातीच्या भांड्यामध्ये मस्तपैकी तेल टाकून खडे मसाले टाकून घेतले आणि आलं लसूण पेस्ट टाकून परतून घेतला. नंतर बनवलेली प्युरी त्याच्यात टाकून तेल सुटेपर्यंत वाफवले. नंतर घरातले बेसिक असे मसाले टाकून घेतले आणि नंतर त्यात वाफवलेला राजमा टाकला. भाजी रेडी झाली होती, त्याच्यात कोथिंबीर टाकली आणि मी क्रीम टाकायला विसरली होती. क्रीम टाकलं ना तर एक नंबर टेस्ट लागते. दुपारचं जेवण झालं आणि संध्याकाळी आम्ही बीचला गेलो. शिवांशने मस्त असे छोटे छोटे कॅसल्स बनवले होते. भेटूया पुन्हा एका मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका. बाय.